दीनानाथ रुग्णालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झालेले असून उपचाराआधी 10 लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे. आणि विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होय. आणि तरीही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत. आणि त्याच प्रकरणामुळे आता विविध संस्था आणि पक्ष या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. सकाळी शिवसेनेचे आंदोलन झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं देखील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. भाजपा आमदारांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधात आणि त्यांच्या मुजोर कारभाराच्या विरोधात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी भाजप आमदारांच्या निकटवर्तीयांची जर ही अवस्था होत असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि सामान्य लोकांचे काय हाल होत असतील असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. मनुष्यवाद हॉस्पिटलने केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. मंगेशकर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची मान्यता रद्द केली पाहिजे. सर्वसामान्य गरिबांसाठी सरकारी रुग्णालय इथे करा आणि रद्द करा. मंगेशकर हॉस्पिटलवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस काय झोपलेत का? एक ट्वीट नाही, बोललं नाही. एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढता एका मिनिटात आणि या प्रशासनाकडे येऊन बघत नाही. आज पुण्यामध्ये कार्यक्रम असो, उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे. त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये. त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत. ते कुणाच्या बापाला घाबरत नाही. आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात. आज आयांना, मी आया म्हणून आलो इथं. कोणता पक्ष नाही, कोणता हेतू नाही, हुल्लडबाजी नाही, फालतूगिरी नाही. आम्ही फक्त जा विचारायला आलो आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना उत्तर आम्ही याच्यानंतर अमितेश कुमार पोलीस कमिशनरना भेटणार आहोत. त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला 1 रुपया भाडं लात मारा यांच्या डॅशवर हाकलून द्या यांना आणि यांची मान्यता रद्द केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पुणे.